नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण 3 आर्द्रता व ढग भाग 2. तर पहा, आत्तापर्यंत आपण या पाठामध्ये हवेच्या विविध अशा प्रकारच्या स्थितींचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बाष्पीभवनाचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे आर्द्रता की अगदी वातावरणातील जी काही आर्द्रता आहे, ही आर्द्रता कशावरून आपण ओळखू शकतो? तर अगदी हवेतील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवेची जी काही आर्द्रता असते तर ही आर्द्रता ठरत असते. आणि मग हवेमध्ये जर कमी आर्द्रता असेल तर अशा प्रकारची हवा ही कोरडी असते, आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त असेल तर अशा प्रकारची हवा ही दमट असते. हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. पहा, आणि मग की अगदी हे पाहिल्यानंतर की अगदी हवेची बाष्पधारण जी क्षमता आहे की अशा या बाष्पधारण क्षमतेचा विचारही आपण केलेला आहे की अगदी विशिष्ट तापमानामध्ये हवा विशिष्ट प्रमाणामध्ये जे काही बाष्प आहे ते बाष्प धारण करू शकत असते, की अशा प्रकारचं जे प्रमाण असतं अशा या प्रमाणाला हवेची बाष्पधारण क्षमता असं आपण म्हणत असतो. आणि मग यामध्ये जर आपण पाहिलं तर गरम हवेमध्ये बाष्पधारण क्षमता ही तुलनेने अधिक आणि थंड हवेमध्ये बाष्पधारण क्षमता ही तुलनेने कमी असतं, असंही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहा, आणि म्हणून की अगदी यानंतर आपण आणखी पाहिलेलं आहे की हवा विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेतील बाष्पाचं प्रमाण हे जर समान असेल तर हवेच्या त्या स्थितीला आपण हवेची बाष्पसंपृक्त स्थिती असं म्हणतो. पहा, आणि मग ज्यावेळेस हवा बाष्पसंपृक्त होते त्यावेळेस हवेमध्ये जे अतिरिक्त बाष्प असतं, अशा प्रकारचं अतिरिक्त बाष्प असल्यास आणि तापमान थंड असल्यास पृथ्वीवर जे पर्जन्य आहे ते पर्जन्य पडत असताना आपण पाहिलेलं आहे. तर पहा, आता आपल्याला या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता की अगदी निरपेक्ष आर्द्रता म्हणजे नेमकं काय? तर अगदी एखाद्या विशिष्ट अशा प्रकारे विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारं जे बाष्पाचं प्रमाण आहे की अगदी ग्रॅममधील अशा प्रकारचं प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. की अगदी 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे आणि त्यावरून आपण त्या निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते. पहा, की जसं उदाहरण जर द्यायचं झालं तर सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. त्याचप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे जर आपण गेलो तर ती कमी कमी होत जाते. कारण आपल्याला माहीत आहे की विषुववृत्तीय जो काही प्रदेश आहे की अशा या प्रदेशामध्ये तापमान हे अधिक असतं, तर ध्रुवाकडे जर आपण पाहिलं, ध्रुवीय भागामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे तापमान असतं हे तापमान अतिशय कमी असतं, आणि त्यामुळं ध्रुवाकडे निरपेक्ष आर्द्रता ही कमी असते, तर विषुववृत्तीय भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते. पहा, आणि मग आर्द्रतेचं हे जे मापन आहे हे सामान्यपणे ग्रॅम आणि प्रति घनमीटर अशा प्रकारचं जे काही एकक आहे तर अशा या एककामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. पहा, मग अशा प्रकारची जी निरपेक्ष आर्द्रता आहे ती सागरी भागामध्ये त्याचप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तुलनेनं आपल्याला अधिक दिसून येते. की अगदी या उलट जर आपण पाहिलं तर भूभागावर आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता ही आत्ताच आपण पाहिलं की तुलनेने कमी असते. पहा, तर पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं की जरा डोकं चालवा की अगदी यामध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे की जसं हवेतील आर्द्रता
जर आपण पाहिलं तर ही कोणत्या ऋतूमध्ये जास्त असते, की अगदी अशा प्रकारची हवेतील आर्द्रता जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये जास्त असते पहा. कारण आपण पाहतो की हवेमध्ये जो काही ओलावा आहे, थंडावा आहे, हा प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त आढळून येतो पहा. त्यानंतर पहा की मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो, की अगदी मानवी शरीरावर जर आपण पाहिलं तर आर्द्रतेमुळे घामाचं प्रमाण किंवा श्वासोच्छ्वासाचा जो काही वेग आहे, हा वेग यामध्ये जी वाढ आहे की ही वाढ होत असताना आपल्याला दिसून येतं पहा. यानंतर पहा की आपल्या घरातील अन्नपदार्थावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो, त्याचं निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे पहा. की अगदी जर आपण आपल्या घरामधील विविध अशा प्रकारचे अन्नपदार्थ पाहिले तर अशा या अन्नपदार्थावर आर्द्रतेमुळं बुरशी धरू लागते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचं जे अन्न असतं की हे अन्न खराबही होऊ लागतं पहा. यानंतर पहा की कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का, तो जर आपण पाहिलं तर पहा की कवकांची निर्मिती आणि आर्द्रता यांचा हा संबंध असल्याचं आपल्याला दिसेल पहा. कारण आर्द्रतेमुळं कवकांच्या वाढीला पोषक अशा प्रकारचं जे काही वातावरण आहे हे वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळं आर्द्रतेमध्ये कवकांची जी काही वाढ आहे ही वाढ अतिशय झपाट्याने होत असताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं कवकांच्या निर्मितीमध्ये आर्द्रतेचा जो काही संबंध आहे तो संबंध आपल्याला दिसून येतो पहा. यानंतर पहा की वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणं यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो, की हे जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस आर्द्रता ही कमी असते आणि मग अशा वेळेस वाळत घातलेले कपडे हे लवकर सुकतात. की जसं आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असल्यानंतर आर्द्रता कमी असते आणि कपडे लवकर सुकले जातात पहा. आणि ज्यावेळेस आर्द्रता जास्त असते अशा वेळेस वाळत घातलेले जे कपडे असतात की हे कपडे उशिरा सुकतात पहा. की जसं आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये की अगदी आपण पाहतो की जे कपडे असतात हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे अतिशय उशिरा हे कपडे सुकत असतात पहा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर असे हे जे काही विविध अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत की हे प्रश्न आपल्याला आर्द्रतेवरून सांगता येईल पहा. की अगदी पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचं जे वितरण आहे हे वितरण त्याचप्रमाणे ऋतुमान यानुसार सुद्धा जर आपण पाहिलं तर निरपेक्ष आर्द्रतेमध्ये जो फरक आहे की हा फरक पडत असताना आपल्याला आढळतो. यानंतर आपल्याला सापेक्ष आर्द्रता की अगदी ही जी काही सापेक्ष आर्द्रता आहे की ही सापेक्ष आर्द्रता पाहत असताना की एका विशिष्ट अशा प्रकारच्या तापमानाला 1 घनमीटर हवेची जी काही निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचं जे गुणोत्तर असतं की अशा या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलेलं आहे पहा. की अगदी जर आपण पाहिलं तर एका विशिष्ट अशा प्रकारच्या तापमानाला त्याचप्रमाणे विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण करण्याची जी क्षमता असते की यांचं जे गुणोत्तर असतं तो अशा या गुणोत्तरावरून हवेची जी असणारी सापेक्ष आर्द्रता असते ही आपण ओळखू शकतो पहा. आणि मग अशा प्रकारची सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये प्रामुख्याने व्यक्त केली जाते पहा. तर पहा या ठिकाणी आपल्याला सापेक्ष आर्द्रता ही अगदी याचं पर्सेंटेजमध्ये किंवा सापेक्ष आर्द्रतेचं पर्सेंटेज जर आपल्याला काढायचं झालं तर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता आणि गुणिले 100 म्हणजे अशा प्रकारचं हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल पहा. म्हणजेच की जर आपण पाहिलं तर तापमानामधील बदलानुसार हवेतील जे काही बाष्प आहे तर अशा या बाष्पाचं जे प्रमाण असतं हे प्रमाण बदलत असतं आणि परिणामी असणारी सापेक्ष आर्द्रता ही सुद्धा बदलत असते पहा.
यानंतर पहा की सापेक्ष आर्द्रता सकाळी आणि रात्री तुलनेने ही कमी असते. त्याचप्रमाणे दिवसा तुलनेने अधिक असते. की अगदी सापेक्ष आर्द्रता समुद्रकिनारी प्रदेशामध्ये तुलनेने आपल्याला जास्त आढळून येते. त्याचप्रमाणे वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला ही कमी आढळते. पहा की अगदी यामध्ये पहा की आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे की एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता जर आपण पाहिली तर ती 20 ग्रॅम मीटर घन अशा प्रकारची असून बाष्पधारण क्षमता ही 30 ग्रॅम मीटर घन आहे. तर अशा या हवेची सापेक्ष आर्द्रता किती पहा की अगदी जर आपण पाहिलं तर अशा एका घनमीटर ही जी काही हवा आहे तर या हवेची निरपेक्ष आर्द्रता पाहत असताना त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलेलं आहे की अगदी सापेक्ष आर्द्रता काढत असताना निरपेक्ष आर्द्रता त्याचप्रमाणे आपल्याला जी काही बाष्पधारण अशा करणारी जी क्षमता आहे तर अशा प्रकारची क्षमता अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची असते की यामध्ये आपण पाहिलं की अगदी बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता किती आहे त्यावरून आपण ही सापेक्ष आर्द्रता ही त्या ठिकाणी पाहू शकतो. पहा म्हणजे या ठिकाणी दोनही उदाहरण दिलेले आहे की अशा या दोनही उदाहरणांच्या उत्तरावरून जी कोणती हवा आहे ही बाष्पसंपृक्त अशा प्रकारची आहे हे आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. पहा आणि त्यामुळं हे अगदी अशा प्रकारचं हे जे काही गुणोत्तर आहे हे गुणोत्तर पाहून आपण दोनही उदाहरण त्या ठिकाणी सोडवू शकतो. पहा त्यानंतर पहा की जे तापमान असतं की अशा तापमानातील फरकानुसार जर आपण पाहिलं तर हवेतील जे बाष्प आहे तर अशा बाष्पाच्या प्रमाणामध्ये जो फरक आहे की हा फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पहा मग अगदी सर्वसाधारणपणे सकाळी आणि रात्री सापेक्ष आर्द्रता जर आपण पाहिली तर ती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळते. की जसं दिवसाचे तापमान असतं की हे तापमान वाढलेलं असतं आणि त्यामुळं सापेक्ष आर्द्रता ही कमी होत असते. तर समुद्रकिनाऱ्याजवळसुद्धा असणारा जो प्रदेश आहे की अशा या प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता ही आपल्याला जास्त आढळते. पहा आणि त्यामुळं आपण पाहतो की समुद्रकिनाऱ्यावरती भागामध्ये दमट अशा प्रकारची जी काही हवा आहे की ही हवा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असते. पहा आणि त्यामुळं त्या ठिकाणची जी असणारी हवा आहे की ही हवा कोरडी आहे असं आपल्याला वाटत असतं. पहा की पहा त्यानंतर हे करून पहा असं म्हटले आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी काही जे प्रयोग आहे की हे प्रयोग या ठिकाणी करायचे आहे परंतु ते प्रयोग करत असताना अतिशय चांगली काळजी घ्यायची आहे की अगदी घरच्यांच्या निरीक्षणाखाली अशा प्रकारचा प्रयोग आपण मोठ्या माणसांच्या निरीक्षणाखाली अशा प्रकारचा प्रयोग आपण करू शकतो. पहा तर पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं आहे की पुढील जी काही कृती आहे ती कृती काळजीपूर्वक आपल्याला करायची आहे. की अगदी प्रेशर कुकरची की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रेशर कुकर असतो आणि अशा प्रकारचा प्रेशर कुकरची शिट्टी आपल्याला काढून ठेवायची आहे. आणि मग अशा या प्रेशर कुकरमध्ये थोडंसं जे पाणी आहे की हे पाणी आपल्याला त्या ठिकाणी कुकरमध्ये घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला हा जो कुकर आहे की या कुकरला आपल्याला जी उष्णता आहे ती उष्णता आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे तो प्रेशर कुकर आपल्याला हा गॅसवर ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस चालू केल्यानंतर त्याला उष्णता प्राप्त होईल आणि मग जे पाणी आहे की हे पाणी उकळू लागल्यानंतर प्रेशर कुकरच्या वर पहा की ज्या ठिकाणावरून वाफ बाहेर पडते त्या ठिकाणी थोड्या अंतरावरती झाकण आपल्याला धरायचं आहे. पहा की अगदी हे झाकण धरल्यानंतर आपल्याला नेमकं काय दिसतं की अगदी आपल्याला याचं जे निरीक्षण आहे हे निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. पहा की त्यानंतर आपल्याला 3.5 आकृती या ठिकाणी आपण 3.5ची जी आकृती आहे चित्र आहे ते चित्र तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे 3.6 आणि 6 आ
अशा प्रकारचे तीनही चित्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे पहा. म्हणजे अशा प्रकारची कृती केल्याच्या नंतर कृतीच्या निरीक्षणामधून जे पाणी आहे ते पाणी गरम होतं आणि ते गरम झाल्याने पाण्याची वाफ होते. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच अशा प्रकारची ही जी वाफ आहे की ही वाफ ज्यावेळेस थंड झाकणाला लागते आणि त्यावेळेस गरम वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होताना आपल्याला आढळून येतं पहा. म्हणजेच की आपल्याला पाण्याचे जे काही थेंब आहे की हे थेंब आपल्याला झाकणावरती ते दिसून येतात पहा. की पहा की पहिल्या चित्रामध्ये हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की प्रेशर कुकरमधून जी काही बाहेर पडणारी हवा आहे त्या हवेला ज्यावेळेस आपण झाकण लावू त्यावेळेस पाण्याचे जे काही थेंब आहे की हे थेंब बाहेर पडत असताना आपल्याला दिसून येतात पहा. की अगदी त्यानंतर पहा की 3.6 ही आकृती आपल्याला पाहायची आहे आणि या ठिकाणी की जी कृती आहे ती कृती आपल्याला या ठिकाणी पाहायची. की अगदी यामध्ये काय सांगितलं की एक सपाट तळ असणारा काचेचा प्याला घ्या. म्हणजे काचेचा एक ग्लास घ्यायचा आहे की ज्याचं सपाट अशा प्रकारचा तळ असेल आणि मग अशा या प्याल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे त्या ठिकाणी टाकायला सांगितले. आणि मग आता हा जो प्याला आहे की तो 2-3 मिनिटांसाठी एखादी जी खोली आहे की अशा या खोलीमध्ये ठेवायचा आहे. आणि मग तुम्हाला काय दिसेल की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये पाण्याचे जे काही थेंब आहे ते थेंब प्याल्याच्या बाह्य भागावर जमा झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि मग आकृती 3.6 ही आपल्याला पाहायची की अगदी हवेतील जे बाष्प आहे हे बाष्प थंड पृष्ठभागाच्या ज्यावेळेस संपर्कामध्ये येतं आणि मग त्याचं खऱ्या अर्थाने जे सांद्रीभवन आहे की हे सांद्रीभवन होताना आपल्याला आढळतं आणि प्याल्याच्या बाह्य पृष्ठभागावरती पाण्याचे जे काही थेंब आहे की हे थेंब जमा होताना आपल्याला आढळून येतात पहा. म्हणजे अगदी की जसं आपण पहिल्या कृतीमध्ये कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब त्या ठिकाणी निर्माण झालेले होते तशाच प्रकारे दुसऱ्या कृतीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर हवेमधील बाष्पाचं सांद्रीभवन झाल्याचं आपल्याला दिसून येईल पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो की अगदी 3.6 ही जी आकृती आहे की ज्या आकृतीमध्ये आपण पाहिलं आहे की अगदी बर्फाचे जे काही तुकडे आहेत ते तुकडे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकताना आपल्याला दिसत आहेत. तर अगदी आकृती 3.6 मध्ये आपल्याला अगदी अशा या बर्फाच्या तुकड्यांमुळं प्याल्याचा जो काही बाह्य पृष्ठभाग आहे की अशा या पृष्ठभागावर पाण्याचे जे काही थेंब आहे की हे थेंब जमा होत असताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात पहा. म्हणजेच जर आपण पाहिलं तर अगदी अशा प्रकारची ही जी काही क्रिया आहे की जसं आपण पाहतो की समजा आपण जर फ्रीजमध्ये एखादा पाण्याचा ग्लास जर आपण ठेवला तर त्या पाण्याच्या ग्लासच्या भोवती हे जे काही थेंब आहे की हे थेंबसुद्धा जमा झाल्याचं आपल्याला दिसून येतील पहा. की पहा की त्यानंतर जर आपण पाहिलं तर सांद्रीभवन आणि घनीभवन हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की अगदी ते पाहत असताना जर आपण पाहिलं तर अगदी आत्तापर्यंत आपण हे जे काही सांद्रीभवन आहे की ज्यामध्ये प्याल्याच्या बाह्य पृष्ठभागावर जे काही पाण्याचे थेंब आहे की हे थेंब जमा होत असताना आपल्याला दिसून येतात की वातावरणामधील जे असणारं वायुरूप अशा प्रकारचं जे बाष्प असतं तर या बाष्पाचं जलरूपामध्ये जे काही परिवर्तन होत असतं की अशा या परिवर्तनाला आपण सांद्रीभवन असं म्हणत असतो पहा. आणि मग घनीभवन कशाला म्हणतो तर वातावरणामधील जे वायुरूप अशा प्रकारचे बाष्प असतं तर अशा या बाष्पाचं घनरूपामध्ये जे परिवर्तन आहे ते परिवर्तन होत असतं की ज्याला आपण घनीभवन असं म्हटलेलं आहे पहा. म्हणजेच एकंदरीत तापमान कमी होऊन सापेक्ष आर्द्रता ही वाढत असते आणि त्यामुळं जे सांद्रीभवन असतं की हे सांद्रीभवन त्या ठिकाणी घडून येत असतं पहा. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर मोकळ्या अशा प्रकारच्या हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन वातावरणामधील धूलिकण असतील किंवा जे क्षार असतात तर अशा या क्षारांभोवती धूलिकणांभोवती अशा या बाष्पाचं सांद्रीभवन हे प्रामुख्याने होत असतं पहा.
की जसं जर आपण पहा की म्हणजे दवबिंदू, दहिवर आणि धुकं हे जर आपण पाहिलं तर ही सांद्रीभवनाची रूपं आपल्याला जमिनीलगत या ठिकाणी आढळून येत असतात. की जसं आपण हिवाळ्यामध्ये की अगदी सकाळच्या वेळी जर आपण बाहेर पडलो तर गवताच्या पात्यावरती अशा प्रकारचं जे काही दवबिंदू आहे हे दवबिंदू आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतात. त्याचप्रमाणे जे काही दहिवर म्हणजे रस्तासुद्धा आपण जर पाहिला तर ओला झालेला असतो. त्याचप्रमाणे गवतावरती भरपूर प्रमाणामध्ये जे पाणी आहे ते पाणीसुद्धा साठलेलं असतं. त्याचप्रमाणे जे काही धुकं आहे की हे धुकंसुद्धा आपल्याला प्रामुख्याने हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ही सांद्रीभवनाची जी काही रूपं आहे की ही रूपं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतात. पहा की अगदी अशा प्रकारची जी काही रूपं आहे ही रूपं जमिनीपासून जर आपण पाहिलं तर उंचावर आकाशामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सांद्रीभवनाचं जे काही रूप आहे हे रूप जर पाहायचं म्हटलं तर ते ढगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते आढळून येत असते. पहा म्हणजेच जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत आपण विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये आपण इतर ज्या काही गोष्टी आहे की अगदी ढग, त्याचप्रमाणे ढगांचे असणारे विविध अशा प्रकारचे जे काही प्रकार आहे की अशा या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत आपण अशा प्रकारचे हे जे काही आकृती क्रमांक 3.5 त्याचप्रमाणे 3.6 आणि 6 अशा प्रकारच्या ज्या आकृत्या आहे की या आकृत्यावरून आपल्याला जे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं निरीक्षण आपण घरबसल्या मोठ्या व्यक्तीच्या सहाय्याने किंवा त्यांच्या निरीक्षणाखाली आपण अशा प्रकारचं जे काही देखरेखीखाली हे जे निरीक्षण आहे की हे निरीक्षण आपण घरी करून पाहायचं आहे. धन्यवाद.